बहुजन विकास मोर्चातर्फे मिराई प्राथमिक शाळेमध्ये आज 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास माजी नगरसेवक कैलास गायकवाड व नगरसेविका सौ गायकवाड यांची उपस्थिती होती। बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी आज बोलताना शिक्षण हे बहुजनांपासून दूर जात असून जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडत असून इंग्रजी शाळेचे सध्या पीक आले आहे। सरकारने मराठी शाळा वाचवण्यासाठी विशेष उपाययोजना करावी अशी मागणी केली। या ठिकाणी घेतलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे की आपल्या मिराई हायस्कूल शिक्षणापासून दूर जाऊ नका। शिक्षणच आपल्या प्रगतीचं माध्यम आहे म्हणून आपण सर्वांनी अभ्यास करा, उच्च शिक्षित व्हा, एवढेच आपल्याला या प्रसंगी शुभेच्छा देतो। असलेले जे गरीब विद्यार्थी आहेत आपल्या सर्वांचे पालक गरीब आहेत, भरपूर शिक्षण घेतले, शिक्षणातूनच मी मोठा होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण या ठिकाणी आपल्यातील गोरगरीब आणि कष्टकरी आहेत म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आपल्याला जर आर्थिक सर्वांगीण उन्नती करायची असेल तर आपल्याला शिक्षण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते की बहुजन विकास मोर्चातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। काय सांगणार? या ठिकाणी या ठिकाणी गोरगरीब कष्टकऱ्यांची वसाहत आहे आणि यामुळे या मिराई हायस्कूलमध्ये सर्व गोरगरिबांचे मुलं हे शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांना शैक्षणिक साहित्याचा अभाव आहे खऱ्या अर्थाने। त्यामुळे आम्ही विचार केला की बहुजन विकास मोर्चाच्या वतीने त्यांना या ठिकाणी शालेय साहित्य मोफत वाटप करावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत साहित्य वाटप केलेलं आहे। किती विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणार? तर या ठिकाणी 200 ते 250 विद्यार्थ्यांना आम्ही मोफत साहित्य वाटप केलेलं आहे। त्या साहित्यामध्ये काय काय होतं? या ठिकाणी दप्तर असेल, सर्व शालेय साहित्य आम्ही या ठिकाणी वाटप केलेलं आहे। प्रमुख पाहुणे म्हणून कोणाची उपस्थिती आहे? या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कैलासरावजी गायकवाड तथा शाळेचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती, तसेच नगरसेविका दयाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित होते। सर, समाजाला काय आव्हान करणार? समाजाला हे आवाहन करेल की या ठिकाणी गरीब असेल, श्रीमंत असेल, प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे। शिक्षणाशिवाय विकास नाही, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, म्हणून शिक्षण घ्या एवढंच या ठिकाणी सांगेल। शिक्षण घेताना आज जर बघितलं आपल्या नावात बहुजन विकास आहे, पण बहुजनांपासून आजचं शिक्षण कोसं दूर जात आहे असं वाटत नाही? या ठिकाणी आम्हालाही कल्पना आहे, या ठिकाणी मराठी शाळा या बंद केल्या जात आहे आणि या ठिकाणी असेल मोठ्या भांडवलदारांची मुलं हे या ठिकाणी पोद्दार असेल, कॅम्ब्रिज असेल अशा शाळेत शिक्षण घेत आहेत, परंतु आमच्या गरिबांची मुलं मात्र महापालिकेची शाळा असेल, जिल्हा परिषदची शाळा असेल आणि मिराई अशा शाळेत शिक्षण घेत आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना अनेक समाज सुधारकांना, अनेक विद्वान लोकांनी त्यांना सहकार्य करणं ही गरज आहे। सर, पण आज जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेकडे आपण बघतो त्याची स्थिती फारशी चांगली नाही आणि त्या बंदही पडतायत, कसं बघायचं? खऱ्या अर्थाने शासनाने त्यामध्ये लक्ष घालून त्या शाळेचा दर्जा कसा सुधारेल यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे। धन्यवाद सर। आपलं नाव? गौतम गणराज, जिल्हा अध्यक्ष बहुजन विकास मोर्चा।